अयोध्या नगरीमध्ये उभारलेल्या श्रीराम मंदिरातला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून सांगलीमध्ये कल्पद्रुम मैदानावर खास साकारलेल्या अयोध्या नगरीत श्रीराम कथाकथन आणि नामसंकीर्तन सोहळा सुरू आहे। त्यामध्ये श्रीराम चरित्राचे गाड्या अभ्यासक आणि श्रीराम कथा कथनकार हरिभक्त परायण श्री समाधान महाराज शर्मा केज जिल्हा बीड यांचा दिनांक 17 जानेवारी 2025 पासून आज दिनांक 26 जानेवारी 2025 अखेर श्री श्रीराम चरित्र कथाकथनाचा कार्यक्रम संपन्न झाला। अतिशय ओजस्वी आणि भावपूर्ण भाषेत समाधान महाराज शर्मा यांनी हे कथाकथन लोकांच्या मनाची विशिष्ट पकड घेऊन केले। त्यांच्या या कथाकथनाच्या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्यातील तसेच सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, नगर, मुंबई आणि जवळच्या कर्नाटक राज्यातून अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज संपन्न झालेल्या या श्रीराम कथाकथनाच्या प्रसंगी श्री शर्मा महाराजांनी श्रीलंकेमधील अशोक वाटिका वनामध्ये झालेली सीतामाई आणि श्री हनुमान यांच्या भेटीचा प्रसंग लोकांना अतिशय भावपूर्ण आणि ओजस्वी भाषेत कथन केला। यानंतर श्रीराम चरित्रातील या कथाकथन मालिकेतील शेवटचा प्रसंग म्हणजे श्रीराम राज्याभिषेक सोहळा अतिशय मनमोहक आणि भावपूर्ण रीतीने लोकांच्या समोर त्यांनी मांडला। उपस्थित सारे स्त्री पुरुष भक्त गण या मंगलमय वातावरणात अगदी रंगून गेले होते। लग ही नहीं सकता था, किंतु मैं कुछ दूर होने के कारण, आप अगर कहो, अग्रवाल जी सुनो, आप अगर कहो तो ब्रह्मांड में कहीं भी अमृत का कलश हो तो तुम्हारा हनुमान लेकर आएगा। आप हुक्म करो, पाया पडतो, ऐका कडे पाया पडतो। 10 मिनिटं तुम्ही आपसात बोलला त्याला एवढी शेवटचे 10 मिनिटं मला माहिती आहे तुम्हाला लय काम आहे, 10 मिनिट। हनुमान झेंडे बाबा वाक्य ऐका ना, आई ऐका, हिंदी कळते ना थोडी, शेवटला थोडी ऐका। हनुमान, और कितने उपकार करोगे मेरे कुल पर? रघुकुलाच्या 72 पिढ्या मिळून जरी तुझी सेवा केली ना तर तुझं कर्ज उतरत नाही। प्रभो, सुशेन नावाचा वैद्य आणला, हनुमानजी गेले, काकाजी आमच्याकडे रामायणाची लक्ष्मण शक्ती होते। काय होतं होते ना, आमच्याकडे होते मला लक्ष्मण। लोक किती असतात माहिती? 1 लाख 1.25 लाख लोक। आणि त्या दिवशी अशी निष्ठा असते सतीश भाऊ, इकडून आणलेलं असतं, रात्री ती लोक गावातले 14 माणसं प्रतिकात्मक वनवासाला जातात मामा, आणि वापस जेव्हा आणलं जातं ना तर तेव्हा ते पहाटे येतात। आवाज थोडा एक लक्ष द्या, काय चालला विषय बोला। ते साहेब ते पलीकडच्या गावात येतात आणि सगळे गावातले लोक सकाळी बँड वाजवून त्यांना आणायला जातात। कशामुळे? आजही आमची श्रद्धा आहे की त्या वनवासाला गेलेल्या 14 लोकात हनुमान येतो आणि मग लक्ष्मणाची शक्ती पूर्ण होते। भारत देश ज्ञानियों की नहीं सुनता, विज्ञानियों की नहीं सुनता, लेकिन मेरा देश साधुओं की सुनता है। काकाजी हा प्रसंग एवढा ऐकायसारखा आहे। परताना बाण मारला हनुमानजी, घेऊन यायला लागले, जाताना ऐकतात थोडं मोकळं करू, जाताना हनुमान सूर्याला भेटून गेला। काय म्हणला? सूर्याला भेटून गेला होता, काय म्हणला माहित आहे? मी वापस यायच्या अगोदर उगवायचं, दिन निकलने से पहले उसको आना था ना, तो सूरज को जाकर कहता है कि मेरे आने से पहले अगर तुम उग गए तो याद रखना पहले फूका था, अब खा जाऊंगा, क्योंकि मेरा मालिक परेशान है।
भरताना बाण मारला, अयोध्येत हनुमानजी खाली पडले अशी कथा आहे. आणि कौशल्या, कैकई, उर्मिला सगळ्या थांबल्या. सगळ्या घरातले सगळे मेंबर, जावा, सुना, नंदा, धीर, भाऊजे सगळे आहेत. शेवटचा टप्पा आहे. कौशल्या हात जोडते आणि म्हणते, हनुमान, आमा, मेरे राम से संदेश कहना. उत्तर ऐका, उत्तर ऐका. माझ्या रामाला एक निरोप दे. तुला काही झालं तरी कौशल्य ऐकू शकते म्हणा, लक्ष्मणाला काही नाही झालं पाहिजे. कोण म्हणलं? कौशल्य. त्याच्या पुढचा ऐकता. सौमित्रा क्या कहती है? अग्रवाल जी, सौमित्रा कहती है, अगर लखन को कुछ हो जाए ना तो मेरे पास शत्रुघ्न है, उसको लेकर जाओ, लेकिन राम की सेवा में कोई कमी नहीं आनी चाहिए. रामायण त्यागाच्या स्पर्धेनं भरलेल्या वकील बोल नाही. एका कोपऱ्यात उभी राहिलेली उर्मिला आहे. उर्मिला कळते? एका कोपऱ्यात उभी आहे. हनुमानजी तिच्याकडे गेले तर ती हसायला लागली. कोण कोण? हनुमानाला वाटलं तिला शॉक बसला असेल, धक्का बसला असेल म्हणून हसत असेल. बहन, तुम्हें दुख नहीं हुआ? काय म्हणतो? बहन, तुम्हें दुख नहीं हुआ? उर्मिला काय म्हणते? ऐका ना, उर्मिला काय म्हणते? हनुमान, जरा युद्ध भूमि में क्या चल रहा है बताओ. साहेब, झेंडे बाबा, ती म्हणली युद्ध भूमि में बस एक फोन बंद कर बेटा. युद्ध भूमि में बस एक ही घटना चल रही है. इकडे लक्ष द्या माझ्या. फोन दाखवू नका, शूटिंगच करू नका. काय चालला विषय? या संपन्न झालेल्या श्रीराम कथाकथनाच्या कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगाच्या वेळी श्रीराम कथाकथन आणि नाम संकीर्तन सोहळ्याचे आद्य प्रवर्तक आणि कार्याध्यक्ष हरिभक्त परायण श्री मनोहरजी सारडा आणि त्यांच्या पत्नी यांचा सांगलीकरांच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला. याप्रसंगी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केलेल्या अनेक मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. श्रीराम कथाकथनाच्या या भव्य कथाकथनाच्या समाप्ती सोहळ्याच्या प्रसंगी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील, सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय श्री विशाल दादा पाटील, शिराळा तालुक्याचे आमदार माननीय सत्यजित देशमुख, सांगलीचे आमदार माननीय सुधीर दादा गाडगीळ, मिरजेचे आमदार श्री सुधाकर भाऊ खाडे, कडेगावचे आमदार श्री विश्वजित कदम, खानापूरचे आमदार श्री सुहास बाबर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, साहित्यिक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, संभाजीनगर, अहिल्यानगर आणि शेजारच्या कर्नाटक राज्यातील भाविक भक्त बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थित अशी संवाद साधला.